नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मंडळी, दसरा सर्वांनाच माहिती आहे आणि दसऱ्याच्या दिवशी काय होतं हेही सर्वांना माहिती आहे. आपण दसऱ्याच्या दिवशी रावण जाळतो. आता रावण ज्या वेळेस आपण जाळतो त्यावेळेस ती गोष्ट अलग राहिली की आपण आपल्यातला रावण जाळत नाहीत, आपण फक्त बनवलेला रावण जाळतो आणि असं वाटतं की आपण आता खूप चांगले आहोत. पण आपल्यातला रावण आपण त्या दिवशी जाळायला पाहिजे खऱ्या अर्थात, तेव्हा दसरा होईल. पण आज आपल्याकडे एक अशी स्टोरी आलेली आहे जी की गेल्या वर्षी दसऱ्यामध्ये घडलेली होती. दोन मुलं होते, एकाचं नाव राम होतं आणि एकाचं नाव विदू असं होतं. आता हे दोन्ही मुलं एका खेडेगावामध्ये राहणारे होते आणि दसरा आलेला असतो. दसरा आता जिल्ह्याच्या ठिकाणी भरलेला असतो आणि जितके पण खेडेगाव त्या जिल्ह्याला अटॅच असतात, त्या खेडेगावातले जितके पण लोक आहेत तेवढे लोक दसरा पाहण्यासाठी तिथं जातात. आता सोप्या भाषेमध्ये दसरा म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये रावणाचं मोठं स्टॅच्यू बनवलेला असतो, बिभीषण बनवलेला असतो, हनुमानजी बनवलेले असतात, रामाची कथा चालू असते, तिथं जत्रा भरलेली असते, खेळणे पाळणे, लहान लेकराचे खेळणे, अशा प्रकारचं खूप काही तिथं येऊन बसलेलं असतं. एक जत्रा टाईप असते ना, जत्रा टाईप असते, पण जत्रा जी असते ना ती छोटी छोटी असते, पण दसरा जो असतो ना तो थोडा मोठा असतो आणि इथं खूप जास्त प्रमाणामध्ये दसरा असं भरतात. खूप काही जिल्ह्याच्या ठिकाणावर दसरे भरतात. तर हे दोन मुलं संध्याकाळी 7-7:30 वाजताचा प्लॅन बनवतात की आपण दसऱ्याला जायचा, दसरा बघायचा आणि मग परत घराकडे वापस यायचं, म्हणजे रावण वगैरे जाळून. दसऱ्याच्या दिवसची गोष्ट. त्याच्या अगोदरपासून जेव्हापासून देव्या बसतात तेव्हापासून काही ठिकाणावर दसरे भरले जातात आणि जेव्हा रावण जळतो त्यावेळेस दसरा पूर्णपणे उठतो. तर यांनी ठरवलं, राम आणि विदूनं, की आपण 7 वाजता जायचं, दसरा बघायचा आणि परत वापस यायचं. दिवसभर कामं केले, जे काही पैसा जमा ठेवला होता दसऱ्यासाठी ते सगळा पैसा जमा केला, खिशामध्ये टाकला, गाडी काढली आणि दसऱ्या पाहण्यासाठी निघले. आता त्यांचं जे खेडेगाव होतं ते तेवढंही खेडेगाव नव्हतं, थोडंसं असं म्हणजे मोठंच होतं, पण दसरा पाहण्यासाठी ते गेले. आणि त्यांचं जे दसरा पाहण्याचं जे निमित्त होतं ते फक्त एवढं निमित्त होतं की ते कधी खेड्याच्या बाहेर गेलेले नव्हते. दोघंही जण खेड्यामध्येच राहिलेले होते आणि दोघंही जणांनी शाळा शिकलेली नव्हती. त्या कारणामुळे ते बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणावर जातच नव्हते जास्त. गेले तर कुणासोबत जायचं, नाहीतर मग जायचंच नाही. शेतामध्ये काम करायचं, घरी काम करायचं आणि घरी राहायचं, एवढंच त्यांची रुटीन आणि एवढंच त्यांचं जग होतं. पण यावेळेस त्यांनी असा प्लॅन बनवला होता की आपण आता गेलो ना, दसरा बघायचा आणि त्याच्यानंतर आपलं शहर बघायचं. यांनी असं ठरवलेलं होतं. तर दोघंही जण दसऱ्यामध्ये गेले, दसरा पाहिला. दसरा पाहता आणि यांना टाईम कधी कुठं गेला काही कळालाच नाही. रात्रीचा 1 वाजला. मग दसऱ्याच्या बाहेर आले तर सगळं काय शांत आणि दसऱ्यामध्येच थोडंफार माणसं वगैरे दिसू लागली त्यांना. म्हणजे दसऱ्यामध्ये असं वाटत होतं की आत्ताच तर 8 वाजले असतील, आत्ताच तर 9 वाजले असतील. पण दसऱ्याच्या जसं बाहेर निघतो आपण तसं आपल्याला कळतं की मायला तर सगळे लोक झोपलेले आहेत. कारण की शहरामधले लोक जास्त दसऱ्यामध्ये जात नाहीत. दसऱ्यामध्ये जाणारे लोक तेच खेड्यापाड्याचे असतात आणि शहरामधले लोक काय करतात, संध्याकाळी लवकर जातात आणि लवकर घराकडे निघून पण येतात. पण जे हे होते हे दसऱ्यामध्ये होते आणि रात्री 12 वाजता रावण जळणार होता आणि 12 वाजता रावण जळाला आणि 1 घंट्यामध्ये जे दसऱ्याच्या बाहेरचं शहर होतं ते पूर्णपणे शांत झालेलं होतं. काय जास्त माणसं वगैरे दिसत नव्हते, काय नव्हते, मोजक्या ठिकाणावरच माणसं, की बाबा त्या ठिकाणावरून काही खेड्यातले लोक जातात करत घराकडं आपल्या, तशा प्रकारचे काही लोक त्या ठिकाणावर राहिलेले होते. बाकी गल्ल्या बोळ्या जे काही बाजारपेठाच्या गल्ल्या असतात ते सगळे काही शांत होत्या. मग आता याच्यामधला जो राम नावाचा मुलगा होता त्याने विचार केला की यार आपण आपलं पुन्हा येणं होत नाही आहे ना, आपण एक काम करूयात, एक राऊंड मारून येऊयात आपल्या शहराला. त्याने विचार केला ठीक आहे, येऊ राऊंड मारून. मग हे दोघं जण गाडीवर बसले आणि त्या शहरामध्ये जितकं पण गल्ल्या दिसल्या, म्हणजे असं दिसल तिकडे जाऊ लागले, दिसल तिकडे येऊ लागले. आता हे खेड्यातले मुलं म्हणल्याच्या नंतर भीती वगैरे काही यांना जास्त काय वाटत नाही. मग यांना फिरता 1:30 वाजला. अर्धा घंटा फिरले आणि 1:30 वाजल्याच्या नंतर जो विदू आहे त्याला बाथरूम आले. तो रामला म्हणाला की यार थांब जरा, समला बाथरूम करू दे. आता ते एका गल्लीमध्ये उभे होते आणि तिथं जो राम आहे तो म्हणला खरीतच काय होत नाही नालीमध्ये. विदू म्हणला अरे गल्ली कोणी उठलं गिटलं पाहिलं तर उगा आगावता व्हायचा. विदू म्हणला, राम म्हणला अरे कर रे, तू टेन्शन घेऊ नको. आणि विदू तिथं चालू झाला करायला. मग आता त्याची अर्धी बाथरूम झाली. अर्धी बाथरूम झाल्याच्या नंतर तो निवांतपणे आपली पॅन्ट वगैरे म्हणजे घालण्याच्या तयारीत होता की रामला आवाज आला. कुणीतरी हुदक्या मारते, कुणीतरी रडते, असल्या प्रकारचा त्याला आवाज आला. मग राम विदूला म्हणतो, विदू तुला आवाज येतो का रे? विदू म्हणलं कशाचा?
तो कुणीतरी रडण्याचा. आता रात्रीचे 1:30 वाजलेले असतात, सगळं काय शांत झालेलं असतं, थंडगार वारं सुटलेलं असतं आणि रामला 1:30 वाजता एका गल्लीमध्ये आवाज येतो की कुणीतरी रडण्याचा. आणि ते रडण्याचा आवाज असा असतो की एखाद्या माणसाचा नव्हता, ते बाईचा आवाज होता. तर विदूला म्हणतो, विदू यार खरंच कोणीतरी रडतंय. विदू म्हणतो काय या, कोण रडतंय, कुठं रडतंय? राम म्हणलं बघ शांत बस, ऐक लक्षपूर्वक. त्याला आवाज ऐकू येतो. विदू म्हणतो हा यार नेमकं रडतंय कोण आणि कुठं? राम म्हणला यार दसऱ्यामधून कोणी हरवलं असेल आणि ते कंटाळून ठेवून बसलं असेल, मग रडत असेल, चल आपण मदत करूयात, बघूयात ते कुठे ते. मग जिकडून आवाज येत होता त्या गल्लीमध्ये दोघे जण हळूहळू समोर जायला लागले. आता ती जी गल्ली आहे ती थोडीशी मोठी होती, पण जसे जसे समोर जात होते तसे तशी ती गल्ली अशी छोटी होत 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 खूप छोटी झाली की त्या गल्लीमधून फक्त एका माणसालाच एका टायमाला जाता येईल. 2 माणसं जर सोबत असले तर 2 माणसाला चालता येणार नाही, तशी ती गल्ली होती. पण तशी ती गल्ली तर राहिली नाही. ती जशी जशी समोर गेली तसे तसे एकच माणूस त्या गल्लीमधून चलल आणि त्याच्या पाठीमागून दुसरा माणूस चलल, अशा साईजची ती गल्ली झाली. आणि थोडं समोर गेल्याच्या नंतर ती गल्ली तेवढ्या साईजची झाली आणि समोर एक मोठा असं जागा दिसली, अशी मोठी मोकळी. आणि त्या मोकळ्या जागेमध्ये एक लाईट दिसला आणि तो लाईट जितका त्याचा प्रकाश पडत होता तेवढ्या प्रकाशामध्ये फक्त त्या जागेवरची अर्धीच जागा दिसत होती आणि दुसऱ्या अर्ध्या जागेमध्ये अंधार दिसत होता. पण ते जो प्रकाश आहे त्याचा थोडा थोडा प्रकाश तरी त्या अंधाऱ्या जागेमध्ये पडत होता. त्या कारणामुळे त्या अंधारा जाग्यामध्ये थोड्याफार सावल्या दिसत होत्या आणि त्या सावल्यांमध्ये एक अशी सावली होती ज्या सावलीला पाहिल्याच्या नंतर, म्हणजे ती छाया म्हणतो ना आपण, मराठीमध्ये सावलीच म्हणतात. प्रकाश पडला की नंतर आपल्या शरीराची जी सावली पडते ना त्याला सावलीच म्हणतात. काही लोक म्हणतील की अंधारामध्ये सावली कशी दिसेल? अरे बाबा प्रकाश होता, थोड्या प्रकाशामध्ये थोड्याशा ओळखणी दिसतात ना आपल्याला, थोडंशा वाटतं की हां इथं काहीतरी आहे म्हणून. अंधारामध्ये कधी घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर कळालं असेल, तशा प्रकारचं तिथे त्यांना वाटू लागलं की तिथं कोणीतरी बसलेला आहे. जो राम आहे तो विदूला म्हणतो बघ तिथं बसलेला आहे. आणि ऍक्च्युली रामला आणि विदूला ते वाटू पण लागलं की ती समोरची व्यक्ती रडतीये आणि तो आवाज जो आहे तो एकदम टवळट यांना ऐकू सुद्धा येऊ लागला. मग हे दोघं जण हळूहळू तिथं समोर जातात आणि अगदी समोर जातात, तसं 3-3.5 फुटाच्या अंतरावर राहतात उभं. आणि राम थोडासा खाली वाकून बघतो. खाली वाकून बघल्याच्या नंतर असं वाटतं की ती समोरची जी व्यक्ती आहे तिनं असं डोचका असं आत घातलेलं आहे आणि आपल्या टोंगळ्याच्या आत घालूनची रडतीये. आणि राम जसा जवळ गेला तसा तो पूर्णपणे शॉक झाला, कारण की तिथं कोणती व्यक्ती नव्हतीच. तिथं जे होतं ना एक पोतं होतं, एक चुंगळं होतं, त्या चुंगळ्यामध्ये कचरा भरलेला होता आणि ते तिथं होतं आणि ते दुरून तसं वाटत होतं, तशा आकाराचं दिसत होतं की कोणीतरी तिथं आहे आणि तिथं जास्त काय प्रकाश पडत नव्हता. मग राम आहे तो विद्युतला म्हणतो अरे चुंगळं आहे रे इथं. मग विद्यू म्हणतो हा यार चुंगळं आहे. दोघे जण त्या चुंगळ्याला हात लावतात, तिकडे तिकडे हलवतात, मायला चाल जाऊ दे. दोघं जण रिटर्न करतात. रिटर्न केल्याच्या नंतर ते ज्या जाग्याहून आले होते ना, ती एका माणसाची जागा, एका माणसाची बोळ, ती पूर्णपणे आता चपून गेली होती. आणि ते ज्या ठिकाणावर उभे होते ते पूर्णपणे अननोन ठिकाण होतं. पहिलं तर त्यांचं शहर पूर्णपणे अननोन होतं. त्यांना माहिती होतं की आपण या ठिकाणाहून आलो, आता आपल्याला याच ठिकाणाहून जायचं, तेव्हा आपली गाडी आपल्याला भेटेल. पण दोघं जण ज्या ठिकाणाहून आले होते, ज्या रस्त्याने आले होते, तो रस्ता त्याचा पूर्णपणे चपल्या होता. तो रस्ता यांना दिसतच नव्हता. आता यांना फक्त एकच रस्ता दिसत होता आणि तो रस्ताही फार विचित्र दिसत होता, फारच वेगळ्या पद्धतीचा रस्ता. म्हणजे हे जितके पण फिरले त्या शहरामध्ये एवढे लाईट दिसले नाही जेवढे लाईट या रस्त्यावर लावलेले होते. आणि असं वाटत होतं की MIDC मध्ये कशा लाईट लावलेल्या असतात, 1 2 3 4 असे एक असून सगळे लाईट चालू असतात, तशा प्रकारचं या रस्त्याचे लाईट चालू होते. दोघे जण कन्फ्युज झाले की मायला हे कोणता एरिया आहे. आता यांना दुसरा रस्ता दिसत नव्हता, ते जे रस्ता होता ते पूर्णपणे चपून गेलेला होता, पूर्णपणे भिंत होती. आता यांना माहिती होतं की रस्ता तिथं होता, आपण तिकडून आलो, आपण जेव्हा त्या रस्त्याने येऊ लागलो त्यावेळेस आपल्याला समोर एक रस्ता दिसत होता, पण आपण आल्याच्या नंतर आपल्या पाठीमागचा रस्ता गेला कुठं. दोघांच्या अंगाचं पाणी झालं. आता विचार करा ना, रात्री 1:30 वाजता एकतर रडण्याचा आवाज येतोय, ठीक आहे तुम्ही भीत नाही, टेन्शन नाही, रडण्याचा आवाज येतो, जिथं जाताय तिथं रडण्याचा आवाज स्पष्टपणे येतो, स्पष्टपणे. तिथं गेल्याच्या नंतर बघता तिथं दुसरीच कोणती तरी वस्तू आहे आणि अचानक तुम्ही ज्या रस्त्याने आले तो रस्ताच गायब होतो. माणूस भिणार ना, फाटणार ना, खतरनाक पद्धतीनं फाटणार ना भाऊ. तशी या दोघा जणांची पण खतरनाक पद्धतीनं फाटली. यांना कळलं ना की नेमकं करावं काय आणि काय नाही, पण आता यांच्यासमोर विलाज नव्हता, यांना त्या रस्त्यानं जावंच लागत होतं. मग हे दोघं जण हळूहळू त्या रस्त्याने निघल्याच्या नंतर थोडंसं म्हणजे अर्धा किलोमीटर चालले. अर्धा किलोमीटर चलून सुद्धा त्या रस्त्याला एकही बोळ फुटलेली नव्हती, तो रस्ता सरळच जात होता. मग एक असं हे होतं, रस्ता असा थोडासा लाईट होता आणि त्याच्यासमोर अंधार होता.
आणि रस्ता त्या अंधारामध्ये गेलेला असतो. पण समोरचं काहीच दिसत नव्हतं, ना समोर एखादा लाईट ना फाईट, काहीच दिसत नव्हतं, काहीच. मग हे दोघंही जण जातात. गेल्याच्या नंतर यांना विलाज नसतो, इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही, मागेही जाता येत नाही, कुठंच जाता येत नाही यांना. तो रस्ता काय कोंडलेलाच असतो. एकदा दोनदा काय मागे येऊन यांनी परत पाहिलं तर त्याच जागेवरती गेले, ते तिथून परत तिकडच्या जागेवर गेले. आता समोर पूर्णपणे अंधार भुडूक दिसतोय. मागचा रस्ता चमकायला आहे, लाईट, आणि पुढे एकही लाईट नाही आणि काहीच दिसणं, सावली नाही, माऊली नाही, अंधकांधक दिसायचं असो ते पण नाही, काहीच नाही, सगळं काही ब्लँक. आणि असं वाटत होतं की घनदाट अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये तो रस्ता गेलाय. आता यांच्याजवळ मोबाईल होता, मोबाईल बाहेर काढला, टॉर्च लावली आणि त्या अंधारामध्ये अशी दाबली, तरी पण त्या टॉर्चचा काही असर पडला नाही. अंधारामध्ये यांना काही घंटा दिसला नाही. तो इतका अंधार, इतका डीपवाला अंधार होता. दोघे जण एकमेकाचा हात पकडतात आणि म्हणतात, भाई आपण इथं जर थांबलो तर आपलं काहीच नाही होणार, पण इथून जर आपण थोडं जरी समोर गेलो तर काहीतरी होईल, रस्ता तरी भेटल, म्हणजे काही ना काहीतरी भेटल. त्या आशेने हे दोघेही जण त्या अंधारामध्ये गेले. जसं जसं त्या अंधारामध्ये जात आहे तसं तसं जो पाठीमागचा रस्ता आहे तो अंधारामध्ये विलुप्त होतोय. असं वाटतंय की तो रस्ता दूर दूर जातोय आणि एकदम तो रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद झाला. आणि इकडं अंधार, सगळीकडं अंधारच अंधार. दोघं जण एकीकडे असे एकदम शांतपणे बसलेले आणि एकमेकाचा हात पकडला. तेवढ्यात पुन्हा यांच्या कानावर आवाज येतो आणि आवाज असा असतो की जसं की एका जागेवर सगळे माणसं असतात ना, दसऱ्यामध्ये कसा आवाज असतो तशा प्रकारचा आवाज असतो. दोघं जण खुश झाले, यार आपण दसऱ्याच्या जवळच आहे. यांना खात्री पटली ना, कारण की एवढे लोक दसऱ्यामध्ये चाललेले असतात, इतका सगळा आवाज. यांना 100% खात्री पडली की आपण दसऱ्यामध्ये आहे आणि दसऱ्याच्या जवळ आहे. आता आपण या भुलभुलयामधून निघणार. तो आवाज ज्याच दिशेने येऊ लागला आणि त्या दिशेने दोघं जण निघतात. निघल्याच्या नंतर हळूहळू समोर जातात आणि हळूहळू समोर गेल्याच्या नंतर अंधक प्रकाश त्यांना दिसतो. आता यांना खात्री पडते की हा रस्ता आहे, या रस्त्यातून बाहेर पडला की आपण दसऱ्यामध्ये पोहोचतो. दोघं जण कणकणत चालायला लागले आणि इतके जोरात कणकणत चालले आणि त्या रस्त्यापाशी पोहोचले, त्या उजेडापाशी. तिथे गेल्याच्या नंतर असं थोडं रकम पाहिलं की सगळा दसरा यांच्या समोर, डोळ्यासमोर उभा. दोघं जण त्या याच्यातून बाहेर पडले आणि दोघं जणांनी चांगला श्वास घेतला, की बाबा हे काय होतं नेमकं. चला आता आपण या जागेवर आलेलो आहोत, या जागेवरून जे आपण इकडे गेलो होतो आपली गाडी आणण्यासाठी, ती पहिले गाडी आणू, नंतर आपण आपल्या घराकडे जाऊ. म्हणजे ते एका अशा रस्त्यावर होते ज्या ठिकाणावरून पूर्ण समोरचा दसरा दिसू लागला, सगळं काय दिसू लागलं. आणि त्या ठिकाणाहून त्यांना हेही माहिती झालं की आपण याच ठिकाणाहून इकडच्या गल्लीमध्ये गेलो होतो आणि कदाचित तिकडच्या गल्लीमधून इकडून असं आलो असेल फिरून आपण, तर आपली गाडी पल्लीकडच्या गल्लीमध्ये आहे, ती गाडी घेऊयात आणि आता सरळ घराकडे जाऊयात. कारण की मरणाची फाटली होती, बाई जीव जाता जाता वाचल्यासारखा वाचलाय. हे दोघं जण जातात जिथं गाडी उभी केली होती तिथं पाहण्यासाठी. तिथं जातात तर आईच्या गावात गाडी नसते, तिथं गाडी नसते. जातात तिथं जागा सगळी कोरी असते, तिथं गाडी नसते. आणि राम आणि विदू असे कन्फ्यूज होतात की अरे इथंच आपण गाडी सोडली होती ना, आणि आपण या गल्लीमध्ये गेलो होतो. ते गल्लीमध्ये बघतात तर गल्लीसुद्धा नॉर्मल दिसते. आता पहिली कशी ना थोडी मोठी होती नंतर बारीक होती, पण यावेळेस ती गल्ली पूर्णपणे अशी नॉर्मलच होती. हे दोघं जण त्या गल्लीनं समोर परत जातात, परत म्हणतात की बाबा चला एकदा जाऊनच पाहूयात. पण त्यांना ते ठिकाण दिसलंच नाही, ज्या ठिकाणावर ती बाई रडू लागली, ते आवाज येऊ लागला, ते दिसलंच नाही. ती गल्ली शेवटपर्यंत मोठीच होती. त्या गल्लीला दुसरी गल्ली लागली, त्या गल्लीमधून परत तिकडे आले, परत त्या मेन रोडवर आले. म्हटलं की हे काय ताप झालाय, आपली गाडी गेली कुठं, यांना कळणं काय करावं आणि काय नाही. मग यांच्या डोक्यामध्ये आले की यार कुणीतरी आला असेल, त्यांना आपली गाडी घेतली असेल आणि दसऱ्यामध्ये कुठंतरी नेऊन लावली असेल. चल दसऱ्यामध्ये बघूयात आपण गाड्या गिड्या काय. आणि एकदा चक्कर मारू दसऱ्यामध्ये, कुठं जर गाडी दिसली तर दिसली, नाही दिसली तर मग आपल्याला काही विलाज नाही, पैदल जावं लागेल, उद्या यावं लागेल आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावं लागेल की आमची गाडी हरवली म्हणून. आता दसरा भरलेला, दसऱ्यातली माणसं, दसऱ्याचा आवाज, खेळणे बांडे आगसपाळी फिरतायत, सगळ्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये. विधू आणि राम जातात दसऱ्यामध्ये. एक तिकीट काढायचं असतं बघा त्या दसऱ्यामध्ये, प्रदर्शन म्हणून असतं आणि त्याचं एक तिकीट काढण्याचं असतं. तर तिथं तिकीट पण काढतात ते आणि मदत जातात. मदत गेल्याच्या नंतर दसरा फिरता विधू अचानक एका जागेवर थांबतो आणि विधू रामला म्हणतो, राम तू एक गोष्ट नोटीस करतोस का. राम म्हणला काय. आपण आपल्याच धुंदीमध्ये आहोत, पण तू एक गोष्ट नोटीस कर, दसऱ्यामध्ये जितके पण लोक आहेत ना त्या सगळ्या लोकांच्या तोंडावर एकसारखी स्माईल आहे आणि बोलत कोणीच नाही आहे, पण आवाज सगळ्यांचा येतोय. राम विद्युतची ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाला. विद्युतची ही गोष्ट ऐकली की तो जागेवर थांबला आणि त्याला घाम सुटला, कारण की असं बोललाय. आणि त्याने इकडे तिकडे नजर फिरवली आणि खरंच ॲक्च्युली तसं होऊ लागलं.
सगळे लोक चलू लागले, येऊ लागले, जाऊ लागले, येऊ लागले, जाऊ लागले, येऊ लागले. आणि त्याच्यातली विचित्र गोष्ट अशी की सगळ्या जणांच्या तोंडावर स्माईल, सगळ्या जणांचे दात दिसत आहेत, पण पापण एकाचंही लवत नाही, एकाचंही हसू बंद होत नाही आणि त्याच्यातून हसण्याचा आवाजही येत नाही. फक्त असं बघा, अशा पद्धतीचं असं असे. आणि मान सुद्धा अशी हलवत नाहीत, अशी इकडे तिकडे मान हलवत नाही. जिकडे समजा यायला कलायचं आहे तिकडे सगळं असं शरीर हलवतात आणि मग जातात. पूर्ण शरीर हलते, मान हलत नाही, हसू हलत नाही, त्यांची एक स्किन सुद्धा हलत नाही, पण आवाज सगळ्यांच्या ह्याच्यातून येतो. मग राम हळूहळू सगळ्यांकडे बघतो, सगळे तशाच पद्धतीचे. राम आणि विदू जवळ असतात, दोघे एकमेकाचा हात पकडतात. तेवढ्यात एक आवाज त्याला जोरात येतो दुकानदाराचा, ओ हे घ्या, ओ हे घ्या. राम आणि विद्युत बघतात दुकानदाराकडं, ते पूर्णपणे शॉक. सगळ्या दुकानामध्ये यांच्या चेहऱ्याचे खेळणे, राम आणि विदूच्या, यांना काय कळतच नाही. जे आगस पाळणे असतात आगस पाळण्याकडे बघतात, तर आगस पाळण्यामधले लोक सुद्धा तसेच हसायलेले, काहीच भीती वाटेना. फक्त यांना आवाज येतोय ओरडण्याचा, चिरकण्याचा, बोलण्याचा, चलण्याचा. आणि हे सगळं यांना कळालं ना की अचानक सगळं काही थांबतं, एकदमपणे सगळं काही थांबतं. आगस पाळणे फिरायचे थांबतात, दुकानदार माल विकायचा थांबतात, जे आजूबाजूला लोक चालले ते एकदम असे स्टॉप थांबतात. आणि सगळेजण ना असं वाटतं की एखाद्या पुतळ्यानं बनवलेले लोक आहेत. तो त्यांना हात लावतो तर असं वाटतं की ते स्टॅच्यू आहेत, पुतळे आहेत उभे केलेले. आणि असं खाली पाहिलं की त्यांचे जे पाय आहेत ते एका रेलगाडीसारख्या एका अशा लोखंडी पट्ट्यावर असल्यासारखे होते. तेवढे त्यांच्या कानावर परत एक आवाज येतो आणि तो आवाज असतो एका माणसाचा. आणि तो माणूस ऍक्च्युली फार विचित्र वाटत होता आणि जोर जोरात हसत होता आणि म्हणत होता की तुम्ही मेलायत, की तुम्ही मेलायत, की तुम्ही मेलायत. आणि हे दोघं जण एवढ्या जोरात ओरडले आणि यांना अचानक पद्धतीने असं वाटलं की काहीतरी असं उजाळलंय काय की, आणि उठले. तर बघतायत तर सकाळ झालेली असते आणि हे त्याच जाग्यावर असतात ज्या जाग्यावर विदू बाथरूम करतो. आणि तिथे हे दोघं जण पडलेले होते. आणि याच्यामध्ये सगळ्यात खतरनाक गोष्ट कोणती होती माहिती आहे? या दोघाही जणांनी एवढी जास्त ड्रिंक केली होती की यांना चलताही येत नव्हतं. आणि दोघंही जण त्या जाग्यावर झोपी गेले होते. आणि हे दोघं जण ड्रिंक करतात, यांनाही ऑलरेडी पासून सवय होती. आणि दोघं जण ते झोपले होते. आणि जेव्हा यांच्या घरचे आले, यांना उठवलं, त्यावेळेस यांनी एक मनगडत कहाणी लोकांना सांगितलं की आमच्यासोबत असं असं झालंय म्हणून. आणि यांच्यावर कोणी विश्वास केला नाही. पण या दोघा जणांचं म्हणणं असं आहे की याच्यामधलं 70% खरं आहे. दसऱ्याचं जरी खरं नसलं तरी सुद्धा त्या महिलेचं खरं आहे. पण तसं म्हणावं तर मग हे याच जागेवर पडलेले होते, हे गेलेच नाहीत कुठं. आणि आता सुद्धा जेव्हा सकाळी यांना उठवलंय त्या लोकांनी, तेव्हा सुद्धा यांच्या शरीराचा खूप बेकार घाण वास येऊ लागला दारूचा. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला प्लीज तुम्ही शेअर करा. मी आपल्या चॅनलवर आणण्याचा फुल प्रयत्न करेन. आणि शेअर कशी करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्राम ID दिलेली आहे, त्या ID ला तुम्ही क्लिक करा, तिथं जा आणि SMS करून मला तुमची स्टोरी सांगा.